सगळ्यांना शुभ संध्याकाळ। इथं छान दिवा चालू आहे देवाचा। रात्रीचे वाजलेले 8। तर थोडा गारवा आहे पाऊस। तर बघा आळूचे पानं छान झाले। चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। हॅलो, कसे सगळे? मस्त आहे असाल, मजेत असाल? पाऊस कसं काय आहे? आमच्याकडे आता कमी झाला आहे पाऊस। थोडं थोडं ऊन पडतं, थोडं थोडं येतं। तर चला आल्या सुनबाई म्हणे दूध खराब झालं 1 लिटर, सकाळी घेतलेलं होतं। तर आपलं हॉटेल आहे तर मग हॉटेलचं पण राहतं, पण मग जे घरी लावलेलं एक लिटर तर ते खराब झालं। छान असे रेसिपी चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा। तर रक्षाबंधन स्पेशल घरच्याच साहित्यात आपण छान मिठाई बनवतो आहे। तर चला आता किचनमध्ये सुनबाईचं चालू स्वयंपाक। आपण बघूया आपली रेसिपी। चला इथं झालं होतं आपलं 1 लिटर दूध खराब। तर आता इथं पातेल्यातून मी कढईत ट्रान्सफर करून घेतलं। तर छान 3 ते 4 पदार्थ वापरूनच आपल्याला छान मिठाई बनवायची आहे। तर मी इथं दूध आता काढून घेतलं आहे खराब झालेलं कढईत, कारण यात आपल्याला जमणार नाही, लगेच जळेल ती मिठाई। तर छान अशी ही मिठाई तुम्ही रक्षाबंधनला किंवा गणपती बाप्पाच्या एखाद्या दिवशी आरतीला छान करू शकता। चला आता हे काढून घेते मी आधी। इथं सतत हलवत राहायचं, नाही तर मग खाली लागतं दूध। आणि आपल्याला हे जे पाणी दिसतं हे यात आटून घ्यायचं आहे पूर्ण। इथं उकळी आली आता, सारखं हलवून घ्यायचं आपल्याला। हे सारखं एकसारखं हलवत राहायचं। लागणार आहे आपल्याला थोडी वेलची पूड आहे, इथं मी करून ठेवलेली असते नेहमी। इथं दूध पावडर आहे, मिल्क पावडर, आणि आपल्याला लागणार आहे साखर। तर तुम्ही ही मिठाई गुळात पण बनवू शकता, पण मी आज साखरेची बनवणार आहे। तर तुम्हाला गुळातली हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पुढच्या वेळेस नक्की गुळातली पण बनवू आपण। चला आता हे थोडं आटून घ्यायचं आहे आपल्याला। चला इथं अर्धी वाटी मी साखर टाकून घेणार आहे। थोडी टाकायची, कारण आपल्याला आहे ना मिल्क पावडर पण वापरायची आहे, म्हणून इथं साखर छान हे होऊन घ्यायची आपल्याला पाणी करून यात। आणि आता आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे गावठी, आणि नंतर मिल्क पावडर टाकून छान सेट करून घ्यायची बर्फी। आपल्याला 1 चमचा गावठी तूप घेतलंय मी टाकून। चला तूप छान मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे। ताटात बर्फी सेट करणार आहे, तर मग थोडं इथं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला ताटाला। तूप टाकून घेते मी, टाकू फ्लेवर छान येईल। चला इथं छान मिक्स करून घेते मी। आता आपल्याला दूध पावडर टाकायची आहे, कारण यातलं पाणी बऱ्यापैकी आटून गेलं आहे। मिल्क पावडर टाकून घेते मी। तर आपण अर्धी वाटी घेतली होती। मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला बाइंडिंग छान येईल मिठाईला, आणि चवीला पण छान लागते ही मिठाई। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर 1 लाईक मात्र नक्की करत जा। चॅनलवर नवीन आला असाल तर फॉलो करत जा। इथं मिठाई मिळून येण्यासाठी आपण मिल्क पावडरचा वापर केला आहे। आता तुम्हाला अजून वेगळी पद्धत हवी असेल तर थोडं खोबरा किस पण टाका। थोडी हे करून घेऊ अजून। इथं ताटाला आपण लगेच तूप लावलेलं आहे, आता सेट करणार आहे मी मिठाई। चला मिठाई रेडी। आता आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायची आहे। चला छान झाली बर्फी। आपल्याला आता ताटात हे करून घ्यायची आहे। जास्त वेळ अजून राहू दिली तर मग हे होईल। चला इथं स्वयंपाकाची पण चालू आहे थोडी धावपळ माझी रेसिपी। चला आवडली तर नक्की लाईक करा आणि करून बघा। दूध जर खराब झाला असेल तर अजिबात फेकून नका देऊ। आणि ह्याच मिठाया बाजारात खूप महाग मिळतात,
चला मी याच्या आपल्या पावडरने छान हे आलं आहे, त्याला मिळून आले मिठाई मस्त. चला आता आपण ताटात काढून घेऊ. आता ताटात काढून घ्यायची. कधी सगळं चालत तो ऑलराऊंडर आहे. तर चला इथं बर्फी मी सेट करून घेतली. आता थोडा वेळ थंड होऊ देऊ. खूप छान झाली आहे. इथं मी बर्फीचा आकार दिला आहे. घरी केलेली बघा किती सॉफ्ट झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि या रक्षाबंधनला नक्की करून बघा. तर बघा किती छान निघते. चलो बाय.